तर मीरा भाईंदर पूर्वच्या जेसल पार्क परिसरात भाजपा नगरसेविका आणि फेरीवाल्यांमध्ये हप्ता वसुलीच्या आरोपांवरून तीव्र संघर्ष पाहायला मिळतो। प्रभाग 3च्या नगरसेविका शानू गोयल यांच्यावर फेरीवाल्यांकडून दरमहा हप्ता वसुलीचा आरोप आहे। फेरीवाल्यांचं 5 दिवसांपासून उपोषण सुरू असल्याची माहिती मिळते। तर उदय सामंत भेटून आल्यावर जरांगे बिळातून बाहेर आले असं सदावर्ते यांनी म्हटलं। तर मी जरांगेंना लपून छपून भेटलो नाही, जाहीरपणे भेटलो असं उदय सामंत यांनी म्हटलंय। जरांगेंना आंदोलन करायला सांगण्या एवढा शिंदेंचा विचार संकुचित नाही। सदावर्तेंच्या आरोपांवरती उदय सामंतांचं उत्तर म्हणायचंय की आमचे मित्र उदय भेटून आल्यानंतर बिळातून बाहेर आलेले जरंगे हे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या किंवा माझ्या मराठा भावांच्या खऱ्या प्रश्नावर, संविधानिक प्रश्नावर कधीच बोलत नाहीत। संविधानावर ते कधीच बोलत नाहीत। म्हणून म्हणतो की जरंगे हा बिळातून बाहेर निघाला ना, वळवळ 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 कधी करायला लागला? उदय भेटून आल्याच्या नंतरच करायला लागला। सन्माननीय उदय माझे मित्र आहेत, मंत्री असल्या म्हणून काय झाले, प्रश्न विचारले जातील। हे वर्तनाच्या आधारे एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनीच आता उदयला पाठवावं आणि जरंगेला सांगावं स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स, स्टॉप द पॉलिटिक्स। थेट म्हणतोय मी एकनाथ शिंदे साहेबांनी जरंगेला की नाही आवर्त घ्यावं। मला पाठवून मनोज जरांगेंना आंदोलन करायला लावण्या एवढा संकुचित विचार कधी एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत। आणि डंके की चोट पे सांगतो की तुमचं पण कालच्या पत्रकार परिषदेनं मनोरंजन झालं, माझं पण झालं, महाराष्ट्रातल्या जनतेचं झालं। उदय सामंत जर सेपरेट जाऊन त्यांना भेटला असता, कोणाला न सांगता जाऊन त्यांना भेटला असता, तर याची चर्चा करणं योग्य होतं। तर झारखंडच्या होडवारी या जेलमधील अधीक्षकावर महिला कैद्याला गर्भवती केल्याचा आरोप आहे। नेते बाबूलाल मरांडींनी मुख्यमंत्री सोरेन यांना पत्र लिहून माहिती दिली। जेल अधीक्षकानं वारंवार शारीरिक शोषण केलं, त्यामुळे महिला कैदी गर्भवती झाली आहे। या प्रकरणाला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा मरांडींचा आरोप आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर हरियाणाची काजल डोचक ठरली महिला हिंद केसरी। साताऱ्यातील अंतिम सामन्यामध्ये खुशी दलाल हिचा पराभव करत हिंद केसरीचा किताब पटकावलेला आहे। दिल्लीच्या खुशी दलाल आणि हरियाणाच्या काजल डोचक यांच्यात अंतिम सामना रंगलेला। काजल डोचक यंदाच्या हिंद केसरी गदेची मानकरी ठरली। और फिर से निकाल लगाने की कोशिश और ऊपर हिंद केसरी बनी खुशी दलाल दिल्ली। अशोक कुमार